आणि श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं जेल भरो आंदोलन। आंदोलकांनी थेट पोलीस ठाण्यासमोर चुली मांडल्यात। पोलीस ठाण्यासमोर शेकडो आंदोलकांनी ठिय्या दिल्या। याचा आढावा घेत महिला आंदोलकांशी बातचीत केली आहे जयेश सावंत यांनी। स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात श्रीरामपूर तालुक्यातील अनेक जमिनी ज्या आहेत त्या खंडाने दिल्या होत्या। मात्र स्वातंत्र्यानंतर अनेक वेळा मंत्रिमंडळाची बैठक झाली, सर्वोच्च न्यायालयाचे जे या संदर्भात आदेश झाला, मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या ज्या जमिनी आहेत त्या मिळाल्या नसल्यामुळे आता शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत या ठिकाणी जेल भरो आंदोलनास सुरुवात केलेली आहे। अनेक वर्षांपासून हा लढा सुरू आहे आणि हा लढा सुरू असताना काय नेमकी परिस्थिती आहे, काय आज या ठिकाणी जे आहेत काय आंदोलनाची रूपरेषा आहे? आज तिसऱ्या टप्प्यातील हे आंदोलन आहे आपलं। हो, जवळपास 2016 पासून उच्च न्यायालयात याचिका होती। 1.5 वर्षापूर्वी याचिकेचा निकाल लागला। सदरच्या जमिनी शेतकऱ्यांना परत द्या असं उच्च न्यायालयाने निर्णय देऊन देखील आणि मंत्रिमंडळाचा त्याच्यानंतर निर्णय होऊन देखील सव्वा वर्ष झालंय, परंतु त्याच्या कायद्यामध्ये रूपांतर व्हायला तयार नाही। आणि त्याच वेळेस मंत्रिमंडळ समिती असेल की जी समिती मोठ्या लोकांना जमिनी वाटायला सुरुवात केली, त्याच्यामुळे हे आंदोलन चाललं होतं। आता हा आमचा आंदोलनाचा तिसरा टप्पा आहे आणि हा निर्णायक टप्पा आहे की ज्याच्यामध्ये आम्ही आज पोलीस स्टेशनला स्वतःहून अटक करून घेत आहोत। मला असं वाटतं की जोपर्यंत शासन याच्यात आपली भूमिका स्पष्ट करणार नाही तोपर्यंत काय आम्ही इथून हलणार नाही, अशी आमची आज भूमिका आहे। शासनाने आज तुमच्या या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुढचं पाऊल संघटनेचं काय असणार आहे? आज जेवढं आम्हाला आता इथं थांबून हा विषय शासनाच्या कानापर्यंत पोहोचवायचा आहे, जर याच्यातही शासनाने काही निर्णय घेतला नाही तर पुढचं आंदोलन मात्र कब्जाचं आंदोलन राहणार आहे। आणि मला वाटतं की ते आंदोलन शासनाला झेपवणार नाहीये, कारण की इथं 9 गावाचे शेतकरी आहे आणि जवळपास 11,000 ते 12,000 शेतकरी याच्यामध्ये अफेक्टेड आहे। त्याच्यामुळं मला वाटतं की हे आज शासनाने आपली भूमिका जाहीर करायला पाहिजे, हा विषय इथं संपवायला पाहिजे, नसता पूर्णपणे हे आंदोलन एखाद्या दुसऱ्या दिशेने जाण्याची शक्यता आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता श्रीरामपूर अहिल्यानगर।